आदिवासीच्या काय काय योजना आहेत ह्या सगळ्या माहिती आहेत तुम्हाला? नाही माहिती. कारण शिक्षणासाठी तर भरमसाठ योजना आहे. इव्हन तुमची मुलं म्हणजे नर्सरी पासून तर UPSC MPSC पर्यंत एकही रुपया खर्च न करता शिकू शकते एवढ्या मोठ्या आदिवासी योजना आहेत. जे आश्रम शाळा आहेत तिथे पण क्वालिटीचं दर्जेदार शिक्षण दिलं जातं, पण तशी सिस्टीम नाही आहे म्हणून तिथे हे होतं. का सिस्टीम नाही आहे? कारण आपला आदिवासी समाज हा एकवटलेला नाही आहे. आपल्या आदिवासी समाजाची एवढी समज वाढलेली नाही आहे. आदिवासी समाजानं जास्त प्रकारचं शिक्षण घेतलेलं नाही आहे, म्हणून मग आपण कुठेतरी मागे राहतो. म्हणून आपल्या ज्या काही योजना असतात शिक्षण विभागाच्या ते कुठेतरी डायव्हर्ट केल्या जातात किंवा त्याचा पैसा कुठल्या तरी डिपार्टमेंटला डायव्हर्ट केला जातो किंवा कोणाला तरी दिला जातो. आज आश्रमाच्या याच्यामध्ये नुसतेच आदिवासीची मुलं नाही राहत, असे बरेचसे आहेत आश्रम आदिवासीच्या नावावर चालतात, पण तिथं आदिवासीची तुम्हाला मुलं दिसत नाही. तिथं बाहेरच्या समाजाचे इतर समाजाचे मुलं दिसतात. का की त्यांना तिथलं टार्गेट पूर्ण करायचं असतं ना. आपल्या आदिवासीचं मुलगा तिथं आपण पाठवून शेकत नाही किंवा ठेवत नाही किंवा आपल्याला ती दूरदृष्टी नाही असं म्हणावं लागतं. आज आश्रम शाळामध्ये पहिल्या वर्गापासून ते 10वी पर्यंतचं शिक्षण मोफत आहे, नंतर 11वी 12वीचं पण मोफत आहे. एवढंच नाही, UPSC MPSC जर तुम्हाला करायचं असेल तुमच्या मुलांना त्याच्यासाठी सुद्धा राहण्याची व्यवस्था असेल किंवा तिथली फी भरायची असेल, लाख 2-2 लाख रुपये फी भरण्यासाठी शासन पैसा देतो आदिवासींना, पण आपण त्याचा कधीही कोणीही फायदाही घेत नाही. एवढंच नाही तर ज्या अभ्यासिका आहेत तिथे तुमचं इंटरनेटही असेल, तुमच्या तिथे काय म्हणते कॉम्प्युटर लॅबही असेल, तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकता येईल अशी एक सुसज्ज अभ्यासिकेला सुद्धा 50-50 लाखाचं अनुदान दिलं जातं. पण हे सुद्धा आपल्याला माहित नाही की एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, पण आम्ही जाऊ कुठं बाईन करावं कुठं बाई किंवा काय करावं आहे की नाही. कारण आमच्यासारखे लोक आम्ही पण आता मी असेल त्यातली कदाचित की आम्ही काय करतो, आम्ही शिक्षण घेतल्याच्या नंतर आम्ही आमचं पोटपाणी बघतो. पोटपाणी बघता बघता आमची मुलं बाळं आमचं कुटुंब आमचं हे ना आम्ही सुद्धा आमचा समाज विसरून जातो असं होतं. जर एखाद्या समाजासाठी जर कोणी काही करायला गेलं की तिथे खूप साऱ्या अडचणी येतात. कारण मागचं उदाहरण मला सांगायला खरंच आवडेल तुम्हाला की मी आदिवासी समाजासाठी जे कोणी मला वाटते ते काका मला ओळखत होते ते काका आणि ते दादा पण मला म्हणे की ताई तुम्ही माझ्या घरी येऊन गेलेले आहेत खूप पूर्वी. म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीची म्हणजे मला वाटते 30 वर्ष आधीची गोष्ट असावी ती. त्यावेळी मी 30 वर्ष आधी 95-96 गोष्ट म्हणजे 30 वर्ष आधी मी भिंगारा असेल 40 टापरी असेल गौमाळ असेल काय म्हणते चालठाणा असेल किंवा इकडचे सगळे गाव ना गाव फिरायचे. त्यावेळी आपण जमिनीचे पट्टे असतील तुमच्या मुलाबाळाला घेऊन महिलांना घेऊन आणि पुरुषांना घेऊन अशी मी बसायची. तर त्यावेळी ही बाई आदिवासीला काहीतरी करते किंवा आदिवासीला आमच्या विरोधात भडकवते म्हणून त्यावेळी माझ्यावर चालठाण्याच्या लोकांनी हल्ला केला होता. माहितीये तुम्हाला? चालठाण्याच्या लोकांनी माझ्यावर त्यावेळी हल्ला केला होता आणि सांगितलं होतं की या बाईला इथून नगण्य करून पाठवू आपण, तिच्या अंगावर एक कपडाही ठेवू नाही जर ही आदिवासीचा भाग घेते. तर त्यावेळी माझे बांधव माझ्या पाठीशी उभे राहिलेले होते आदिवासीचे. आणि हे मी गौरवाने सांगू शकेल की ज्यावेळी तिथल्या लोकांना माहिती झालं की जिजाबाईला मारायला इतकी लोक आलेली आहे त्यावेळी तिथले आजूबाजूचे सगळेजण आदिवासी एका सकाळच्या वेळी गोळा झाले आणि जे कोणी जिजाबाईच्या केसाला धक्का लावल तर त्यांनी म्हणे आधी आम्हाला पार करावं आम्हाला मारावं त्याच्यानंतर मग जिजाबाईला मारावं. म्हणजे आमच्यासारखे जर तुमच्यापर्यंत यायला लागले, तुम्हाला जर नजर द्यायला लागले, तुम्हाला जर शिक्षणाचं महत्व द्यायला लागलो, तुम्हाला जर आम्ही योजना सांगायला लागलो, तुम्हाला जर आम्ही तुमच्यात मिसळून जर राहत असेल तर त्यावेळी आमच्यावर येऊन हल्ला करणारे आहे. एवढी प्रवृत्ती समाजामध्ये आहे की आदिवासींनी शिक्षित होऊच नाही. आदिवासीच असले पाहिजे. आणि आता तर एक वेगळंच वळण चाललंय की आदिवासी हे वनवासीच आहेत. खरंच आपण वनवासी आहोत का? वनवासी आहोत आपण नाही. आणि तुम्हाला आमचा इतिहासच काय माहिती होता? आम्ही तर सगळ्यात आधी जन्मलेले आधी राज्य करणारे आम्ही कधी राज्यकर्ते होतो. पण आज रोजी आम्हाला राज्यकर्त्यांनाच आमचा जो हे आहे कारण आम्ही कोणाचा काय म्हणते त्याला आम्ही कोणाच्याही आमिषाला बळी पडलो नाही आणि आम्ही आमच्या जल जंगल जमीन याच्यातच हे आमचे अधिकार आणि आमचं हे करत राहिलो. म्हणून मग तुम्ही आम्हाला काय वनवासी म्हणा किंवा आम्ही राज्यकर्ते होतो म्हणून तुम्ही काय आम्हाला फेकून द्यावं. म्हणजे अशी शासनाने आज रोजी
आपली एक ओळख निर्माण करायला सुरुवात केलेली आहे. म्हणून आपल्याला ही ओळख पुसावी लागणार आहे की आम्ही वनवासी नाहीत, आम्ही आदिवासी आहोत. आदिचे राज्य करते जर म्हणाल तर आम्ही आहोत. म्हणून जल जंगल जमीन हा आमचा हक्क आहे, अधिकार आहे ना, आमचं ते जतन आहे, आमची ती संस्कृती आहे. आम्ही जर पुजतो तर त्यावेळी जीव जंतू, जे जंगलातले जीव जंतू असून त्याची सुद्धा पूजा आम्ही करत असतो. म्हणून आदिवासी हा सर्वात महान मनुष्य आहे. पण हे राज्यकर्ते मान्य करत नाही. म्हणून आपल्या लोकांना आजच्या दिवशी मी सांगेल की आज 9 ऑगस्ट आणि जागतिक दिवस सर्वत्र साजरा केला जातो. नुसते झेंडे लावून नाही, नारे घेऊन नाही, बॅनरबाजी करून नाही, तर आपल्या रक्तामध्ये मी आदिवासीचा आहो. पण त्याच्यासाठी आपल्या रक्तातून, आपल्या बेंबीच्या देठातून आपला आवाज उठवला गेला पाहिजे, तरच आपण आदिवासी एकत्र होऊ. नाही तर तो जर आदिवासी भनकत असेल तर म्हणजे जान दो, वो तो दुसरा आहे, हम दुसरे, असं करता कामा नाही. आज जर आपल्या जाती, प्रत्येक जातीमध्ये 12.5 जाती असतात म्हणतात असं, पण मी म्हणते की प्रत्येक जातीमध्ये 47, 50, 48 अशा जाती असतात. त्याचं वर्गीकरण केलं जातं आणि त्या सगळ्या जातीनं एकत्र येणं खूप गरजेचं आहे. आता सगळ्या जाती वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येतात, तर मला वाटते आदिवासींनी पण एकत्र येणं आणि आपल्या याच्यासाठी लढणं खूप गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण एकत्र येणार नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही भाव देणार नाही, आपल्या योजना सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून ज्या काही योजना आहेत आदिवासीच्या भरमसाठी नुसत्या डिपार्टमेंटकडनं मिळते अशातला भाग नाही. आपल्याला, मला वाटते महिला बालकल्याणच्या अंतर्गत सुद्धा महिलांसाठी ज्या काही योजना